नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT नावाचा विषय, त्या विषयाच्या मधील हॅकिंग संकल्पना, तंत्र आणि परिणाम, हॅकिंग कन्सेप्ट्स, टेक्निक्स अँड कॉन्सिक्वेन्सेस या बाबतीत माहिती मिळवणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया हॅकिंग संकल्पना, तंत्र आणि परिणाम। प्रस्तावनेचा भाग पाहूया। संगणक आणि इंटरनेटच्या वापरात वाढ झाल्यामुळे सायबर सुरक्षेचा विषय महत्त्वाचा बनला आहे। हॅकिंग हा संगणक प्रणाली, नेटवर्क किंवा डिजिटल डिव्हाइसेसचा अनधिकृत वापर करून माहिती मिळवण्याची किंवा नियंत्रित करण्याची प्रक्रिया आहे। हॅकिंग कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही प्रकारात विभागली जाते। हॅकिंगचा उपयोग काही वेळा सकारात्मक हेतूंसाठी केला जातो, परंतु बहुतांश वेळी त्याचा गैरवापर केला जातो। हॅकिंगची व्याख्या आणि प्रकार। हॅकिंग म्हणजे एखाद्या संगणक प्रणालीतील सुरक्षा उपाय पार करून त्यात प्रवेश मिळवणे होय। याला संगणक हॅकिंग, सायबर हॅकिंग किंवा नेटवर्क हॅकिंग असेही संबोधले जाते। त्याचे प्रकार पाहूया। पहिला प्रकार आहे व्हाईट हॅट हॅकिंग। व्हाईट हॅट हॅकिंग नैतिक हॅकिंग म्हणून हा प्रकार ओळखला जातो। एखाद्या संस्थेच्या नेटवर्क व सुरक्षा प्रणालीतील त्रुटी ओळखण्यासाठी किंवा शोधण्यासाठी अधिकृतपणे याचा वापर करण्यात येतो। संगणक सुरक्षा तज्ञ या प्रकारचे काम करत असतात। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ब्लॅक हॅट हॅकिंग। बेकायदेशीर आणि अनैतिक हॅकिंग असे याला म्हटले जाते। यामध्ये हॅकर्स संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी करून डेटा चोरी करतात किंवा आर्थिक नुकसान करतात। बँकिंग फसवणूक, पासवर्ड चोरी, मालवेअर हल्ले इत्यादींसाठी याचा वापर होत असतो। त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे ग्रे हॅट हॅकिंग। यामध्ये हॅकर्स अनधिकृतपणे प्रणालीमध्ये घुसखोरी करतात, पण त्यांचा उद्देश वाईट नसतो। सुरक्षा त्रुटी शोधून कंपन्यांना सूचित करण्यासाठी असे हॅकिंग केले जाते। काही वेळा हे हॅकर्स आर्थिक मोबदल्यासाठी सुद्धा काम करतात। त्याच्यानंतर चौथं स्क्रिप्ट किडीज। हे हॅकर्स संगणक आणि नेटवर्क प्रणालीमध्ये हानिकारक कोड्स आणि स्क्रिप्ट्स वापरतात। त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य कमी असते आणि ते रेडीमेड हॅकिंग साधने वापरतात। त्याच्यानंतर पाचवं आहे राज्य प्रायोजित किंवा पुरस्कृत हॅकिंग, स्टेट स्पॉन्सर्ड हॅकिंग। शासनाद्वारे किंवा गुप्तचर यंत्रणांद्वारे अन्य देशांवरील सायबर हल्ले करण्यासाठी हॅकर्सची नेमणूक केली जाते। राष्ट्रीय सुरक्षा, गुप्त माहितीची चोरी किंवा राजकीय हेतूसाठी अशा प्रकारचे हॅकिंग हे वापरले जात असते। हॅकिंगचे तंत्र आणि काही पद्धती आहेत ते पाहूया। पहिला आहे फिशिंग। फसवे ईमेल, मेसेज किंवा संकेतस्थळांद्वारे युजरची वैयक्तिक माहिती मिळवण्याची प्रक्रिया। बँकिंग माहिती, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशील चोरण्यासाठी वापरले जाते। त्याच्यानंतर मालवेअर हल्ले, मालवेअर अटॅक्स, व्हायरस, ट्रोजन वर्म्स, स्पायवेअर, रॅन्समवेअर यांचा समावेश यामध्ये होतो। संगणक प्रणालींना बाधित करून संवेदनशील माहिती चोरीसाठी हा प्रकार वापरला जातो। त्याच्यानंतर तिसरा आहे DDoS हल्ले, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ले करून संकेतस्थळे किंवा ऑनलाईन सेवा ठप्प केली जाते। हॅकर्स मोठ्या प्रमाणात बनावट ट्रॅफिक पाठवून सर्व्हर क्रॅश करत असतात। पासवर्ड हॅकिंग, ब्रूट फोर्स अटॅक, म्हणजे त्या ठिकाणी ब्रूट फोर्स अटॅक केला जातो किंवा कीलॉगर, डिक्शनरी अटॅक यांचा वापर करून युजरचा पासवर्ड त्या ठिकाणी हॅक केला जातो। त्याच्यानंतर पाचवं SQL इंजेक्शन, वेबसाईटच्या डेटाबेसमध्ये घुसखोरी करून संवेदनशील माहिती चोरण्यासाठी वापरली जाते। त्याच्यानंतर सहावं सोशल इंजिनिअरिंग, लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्याकडून गोपनीय माहिती हस्तगत केली जाते किंवा मिळवली जाते। हॅकिंगचे परिणाम काय पहा। पहिलं आर्थिक नुकसान। हॅकिंगमुळे बँका, कंपन्या आणि व्यक्तींना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते। त्याच्यानंतर गोपनीयतेचा भंग, व्यक्तिगत माहिती चोरीला जाऊन ती चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ शकते। त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेला धोका, सरकारी संस्थांवरील हल्ल्यांमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो। त्याच्यानंतर चौथं मानसिक आणि सामाजिक परिणाम, हॅकिंगमुळे फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि वैयक्तिक बदनामी ह्यासारखे गंभीर परिणाम होतात। सायबर सुरक्षेसाठी उपाय। नंबर 1, मजबूत पासवर्ड आणि द्विस्तरीय प्रमाणीकरण। शक्यतो मजबूत आणि नियमित बदलले जाणारे पासवर्ड वापरणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर्स वापरणे,
अँटीव्हायरस, फायरवॉल आणि मालवेअर संरक्षण ह्यासारखे सॉफ्टवेअर्स वापरणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरं, फिशिंग ईमेल आणि संशयास्पद लिंक टाळणे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा डेटा एन्क्रिप्ट करणे. माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरले जाणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे सायबर सुरक्षा शिक्षण आणि जनजागृती. इंटरनेट सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नियमित प्रशिक्षण देणेसुद्धा आवश्यक आहे. भारतामधील सायबर कायदे आणि सुरक्षा यंत्रणा कशा आहेत बघूया. नंबर 1, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, IT ॲक्ट 2000. भारतात सायबर गुन्ह्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी IT कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर नंबर 2, भारतीय सायबर क्राईम पोलीस CERT कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इन इंडिया सायबर सुरक्षेवर नियंत्रण ठेवते. त्याच्यानंतर डेटा संरक्षण कायदा, प्रपोज्ड डाटा प्रोटेक्शन लॉ. नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी डेटा संरक्षण कायदा तयार केला जात आहे. थोडक्यात शेवटी आपण पाहूया उपसंहारामध्ये, हॅकिंग हा आजच्या डिजिटल युगातील गंभीर विषय आहे. योग्य आणि नैतिक पद्धतीने हॅकिंगचा उपयोग केला तर तो सायबर सुरक्षेसाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु बेकायदेशीर हॅकिंगमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर नुकसान होत असते. त्यामुळे प्रत्येकाने सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. म्हणून मी असं म्हणेल, सायबर सुरक्षितता राखा आणि जबाबदारीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.